हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. तर इव्हनिंग झालेली आहे आणि किचनमध्ये आले. मुलींसाठी दूध गरम करून ठेवलेलं होतं हे ग्लासमध्ये असं काढून. आणि इथे मेस आहे, सगळा भांड्यांचा आवरायचा आहे. आणि आज दोघी क्लासला गेले नाही, कारण की ना आम्ही झोपलो होतो आणि मला पण अशी झोप लागली ना, खतरनाकवाली झोप लागली मला आज, माहिती नाही का. सो एनिवेज, तर आता दूध देते मुलींना आणि चहा करते मी. पण आज मी ब्लॅक टी करणार आहे, कारण की ना मला थोडंसं ॲसिडिटीसारखं होतं आहे. तर मी विचार केला की आज ब्लॅक टी करूया. आणि हां, मला हे सांगायचं होतं की जरी मी चॅलेंज घेतलेलं असलं ना, तर मी रोज व्हिडिओ तर टाकते आहे. आणि थोडंसं आता 2-3 दिवस झालं थोडं लेट होत चाललं आहे. म्हणजे सुरुवातीला दुपारी टाकलो, मग सकाळी पण टाकलेत मला वाटतं 11-12 वाजता, त्यानंतर थोडं दुपारी, थोडं इव्हनिंगला, आणि काल तर खूपच लेट झाला. तर ह्याचं कारण असं आहे की माझं काही नियोजनच नीट नव्हतं व्हिडिओज टाकायचं वगैरे. आणि आपल्याला फार अजून कमी सबस्क्रायबर झालेले आहेत. जेव्हा सबस्क्रायबर वाढेल तेव्हा मग मी सगळ्यांच्या असं सुटेबल एक टाईम ठेवेल की दुपारचा की इव्हनिंगचा की मॉर्निंगचा, त्या अकॉर्डिंग. पण तोपर्यंत आपला टाईम काही फिक्स नाही आहे. सो तेवढं तुम्ही बेअर करा. आणि येस, आता ब्लॅक टी बनवते आणि हे सगळं आवरून घेते आणि स्वयंपाकाला लागते. आजचा पण व्लॉग जरा लेटच येईल. आणि आज ॲक्च्युली बाहेर जायचं, 2 गोष्टी करायच्यात मला, आणि दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर त्या मी शेअर करेन. हां, करते मी शेअर चला तुमच्याशी. आणि मग त्याच्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि शिवाय आपल्याला स्वयंपाक पण आज लवकर करून घ्यायचा आहे, कारण की मग जवळच जायचं आहे. पण हां, चार्जिंगला लावून बरं. माझ्या आर्याचा फॅन आहे, इरूचा पण आहे. आर्याचा व्हाईट आहे, इरूचा येल्लो आहे. तर त्याला चार्जिंगला आहे बघा, आणूनच दिला ती, असं आहे. त्याला चार्जिंगला लावते. मस्त चालतं ना पण हे फॅन चार्जिंगला लावले की. किंवा तुम्ही नुसते चार्जिंगला लावून असं पण जर ठेवलं ना कुठे, त्याची हवा येते. पण थोडंसं असं जवळच राहावं लागतं. पण मस्त इथे डीमार्टमधनं घेतले होते मी. आणि कसं होतं, कुठलीही गोष्ट घ्यायला झाली ना, हात दुखायला लागला. कुठलीही गोष्ट घ्यायला जरी ना, ती एक घेऊन चालत नाही, मला 2च घ्याव्या लागतं. मग ते काही असू दे. पण मी ट्राय करते, जर खूप एक्सपेन्सिव्ह असेल तर मी त्यांना म्हणते बेटा शेअर करा, हां शेअर करा. पण जिथे जमतंय तिथे मग घेऊन टाकते 2 गोष्टी. तर चला आता चहा करते, पिते. आणि तिकडे कपडे पण वाट बघतायत माझे. तर काल मशीन नव्हती लावली, कारण काल पाणी नव्हतं. तर एवढे कपडे फोल्ड करून ठेवायचेत. आणि शिवाय इथे मी आज क्लीनअप आणि फेशियल वगैरे केलेलं आहे क्लायंटचं, तर त्याचा पण पसारा आहे. तर तो पण आवरायचा आहे. तर सगळं करून घेते आणि मग ब्लॉग कंटिन्यू करते. आणि भिंत ना हल्ली खूपच खराब दिसते ना, आणि मी या भिंतीवर एवढा खर्च करून ह्याला कलर दिलेला आहे. पण ना काय होतं, जिन्यामध्ये पाणी मुरतं आहे ना, तर त्याच्यामुळे ही भिंत जास्त ओली होती. आणि अजून तर पाऊस पण नाही आहे. या भिंतीचं काही झालं तरी पाऊस यायला पाहिजे, पाऊस यायला पाहिजे यार. आणि आता हात दुखायला लागला. कामं करून घेते आणि मग नेक्स्ट मला काय सगळंच काय दाखवत असू ना, रोज भांडी लावणं आणि चहा बनवणं, हे ते मुलींचे कपडे ॲज युजल, काही नाही करू शकत. सो हां, हे कामं करून घेते. आणि काही वाटलं मला की हे मी तुमच्याशी शेअर करावं तर करते. अदरवाईज मग जी 2 महत्त्वाची कामं सांगितली मी तुम्हाला आज करायची, मग ती करताना मी शूट करते. ओके, तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि स्किप नको करू, पूर्ण व्हिडिओ बघा आणि सबस्क्राईब करा मेन. ओके, स्टे कनेक्टेड. नाही, वरचंच होतं भरपूर. आणि आता तो पाणी यायच्या आधी ना 1/4 होतं टाकीत. तर आमच्याकडे गुड न्यूज आहे की आमच्याकडे पाणी आलं आहे. तर या नळाला पाणी आलं आहे. आणि इथं सगळा पसारा झाला आहे, कारण मी भांडी नाही लावली आणि स्वयंपाक करून घेतला आहे. कुकर लावलेला आहे आमटी भातासाठी. आणि तिथे भेंडीची भाजी पण करून घेतली. आणि श्री आला म्हणून मग चहा केला, तर चहा पितो आता, आवरतो हे. आणि आपल्याला जायचं आहे ना बाहेर. आता नाही, फटाफट आवरत आता. काय ॲक्च्युली ना, मला भांडी घासायचं खूप कंटाळा आहे. नाही सॉरी, घासायचं नाही, मला लावायचा कंटाळा आहे. आणि माझ्या ना इथे बोटाला लागलं आहे, इथे दिसतंय हां. तरी पण मी ही एवढी भांडी घासली, पण कोणाला माझं कौतुक नाही ऐकत तो. जाऊ दे, चला आवरून घेते. हॅलो,
तर मी जिथे जायचं होतं तिथे जाऊन आले. थोडंसं माझा अवतार इग्नोर करा, कारण की मी आता स्वयंपाक केलेला आहे. तर आजीबाईसाठी भाकरी केली आहे. आजीबाई म्हणजे तुम्हाला माहिती असेल, माझ्या घरात भाकरी खाणारी आजीबाई म्हणजे इरा. एक मिनटं. हां चला, काकू आल्या होत्या. तर मी कुठे गेली होती सांगते तुम्हाला, थांबा. आधी हे बघा, इथे स्वयंपाक केलेला आहे, थोडंसं इग्नोर करा. हा माझा तवा होता जो मी लास्ट म्हणजे 2019 पासून यूज करते हा चपातीसाठी. तर त्याची एकंदरीत अशी अवस्था झाली आणि त्याच्यामध्ये मी आत्ता भाकरी पण केली ही. तर त्याला मला काढायचंच होतं किचनमधून, तर त्याला किचनमध्ये काढायचंच होतं आणि त्याच्यासाठी ऑप्शन घेण्यासाठी मी गेली होती. तर मी हा तवा घेऊन आली आहे. हा स्टीलचा तवा आहे आणि मला नव्हतं माहिती की तवा स्टीलमध्ये पण मिळतो. ह्याच्या आधी आम्ही लहान होतो तेव्हा मम्मी ॲल्युमिनियमचा यूज करायची चपातीसाठी आणि भाकरीसाठी लोखंडाचा. तर मी पण भाकरीसाठी लोखंडाचाच यूज करते. पण मग जेव्हा मला घ्यायचं होतं तेव्हा मग मी हा घेतला होता नॉनस्टिक, जो तुम्हाला आता दाखवला. आणि तो आता मला चेंजच करायचा होता, तर मला नव्हतं माहिती की स्टीलमध्ये पण ऑप्शन आहे. तर मी तोच परत घेण्याच्या ह्यानेच गेले होते. पण मी त्यांना सहज विचारलं स्टीलमध्ये आहे का, तर आहे स्टीलमध्ये तव्याचा ऑप्शन. आणि हा मी तवा घेतलेला आहे आणि ह्याच्यापेक्षा मोठा पण होता, पण तो जरा जास्तच मोठा वाटत होता. आणि ही बरोबर साईज आहे आणि शिवाय हे इंडक्शन फ्रेंडली आहे, हे इंडक्शनवर पण चालणार आहे. तर येस, तर हे घेतलं. आणि माझं मिक्सरचं जे झाकण आहे ते तुटलं होतं. म्हणजे मी मगाशी सांगितलं ना मला हे लागलं आहे, तर ते मिक्सरचं झाकणच तुटून लागलं होतं मला. तर मग त्याचं हे एक घेतलं. हे तर मला रोज लागतं आणि याच्यामुळे हे झाकण 2 दिवस नसल्यामुळे माझी धनेपूड करायची राहिली होती. सो येस, आणि स्वयंपाक झाला आहे आता, दाखवते. इथे आहे भेंडीची भाजी, हे आमटी आणि ही भाकरी फक्त इरूसाठी केलेली आहे, कारण की आम्हाला आमटी भात खायचा आहे. सो आहे भात. तर येस, तर आज किचनसाठी न्यू गोष्ट घेतलेली आहे, ज्याचं खूप दिवसापासून मी वाट बघत होते. फायनली ती आली आणि त्याच्यासोबतच आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. आणि आज पण तुम्हाला व्लॉग हा लेटच येईल. सो थोडे दिवस येईल, मग नंतर थोडीशी मला पण सवय लागली की ते रेग्युलर येईल. सो येस, आजचा व्लॉग इथेच थांबवते. कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.